प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. सकाळचा भोंगा. मित्रांनो, नवीन वर्षाच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे 2025 सर्वांना सुख समृद्धीचं जावो. हे 2025 मध्ये महाराष्ट्राला काळीमा लागेल असं कोणतंही कृत्य कोणत्याही राज्यकर्त्याच्या हातून न घडो. भ्रष्टाचार कमी हो, सर्वसामान्य माणूस सुखी हो आणि सर्वांच्या जीवनामध्ये नवीन काही चांगल्या गोष्टी घडो आणि सर्वांना सुख समृद्धी आरोग्य धनलक्ष्मी. चांगल्या मार्गाने बोलतो ना मी, टेबला करून नाही. आणि समृद्धी मिळो, मुलांचं भविष्य चांगलं हो. ज्यांच्या घरात लग्न जमत नाही त्यांच्या घरात लग्न जमो आणि माझा महाराष्ट्र सुखी हो. या नवीन वर्षाच्या शुभेच्छा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल तुम्हाला देत आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय चमत्कार झाला. आणि स्वतःला हरिभक्त परायण म्हणून घेणारे आणि माझा कोणताही त्या दोष नाहीये. मला अटकपूर्व जामीन मिळत असताना सुद्धा मी सरेंडर होतोय आणि महाराष्ट्र पोलिसावर उपकार करतोय, सीआयडीवर उपकार करतोय. या भीमगर्जनेमध्ये अत्यंत राजेशाही थाटामध्ये एक म्हणजे आमच्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही पहिल्या स्वरूप पाहतो की एखादा आरोपी एवढ्या थाटामध्ये 100-500 लोकांना सोबत घेऊन सीआयडीला शरण येतो. सकाळपासून लोक बीडकडल्या गाड्या पुण्यामध्ये पाहायला लागले आणि अक्षरशः सांगावं लागेल तुमच्या गाड्या बाहेर काढा इतका, म्हणजे त्यानं प्रशासनावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्या वाल्मिक कराडला काल ज्या थाटात लोकनेता, जनसेवक, गोरगरिबांचा दाता या आवेशामध्ये त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पोलिसांना सूचना देऊन एक व्हिडिओ बनवून, मला तर असं वाटतं की आपण एखादा चित्रपट तर पाहत नाही, एखादं सिरियल तर पाहत नाही, एखादा सिनेमा घडला. या महाराष्ट्राचा सिनेमा झाला मित्र. आणि काल मात्र ज्या भीमगर्जनेमध्ये तो सरेंडर होत होता आणि माझा कोणताही दोष नसताना मला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये माझ्यावर खोटी केस दाखल केली ह्या थाटत सांगत होता, त्यावेळेस मात्र संतोष देशमुखचा आत्मा धैधया धैधया स्वर्गामध्ये रडत असतील मित्र. तो पाहत असेल वरून, धैधया रडत असेल तो. काय चाललंय एवढं सिटी अगदी प्री प्लॅन ठरवून, सगळ्यांना सूचना देऊन, मीडियाला कळवून, एक व्हिडिओ टाकून, ताफेच्या ताफे गाड्या पुण्याकडे दिशेने निघाल्या. पहाटे पहाटे
बरोबर सकाळी 8-9 ला पुण्यात पोहोचल्या. कुठं तो कोणत्या सीआयडी पाशांच्या सीआयडी ऑफिसमध्ये दाखल होणार, तिथं तो जमले लोक. अक्षरशः हातामध्ये कॅरी बॅग होत्या, ज्यामध्ये काजू, मनुका, बिस्किट्स, त्याचा नाश्ता, फराळ, पाणी सगळं घेऊन, पाण्याच्या बॉटल सगळं. हो काय राजेश थाटात. मला त्या चित्रपटामधला राजकुमारचा डायलॉग आठवला मित्रांनो. तो काय म्हणतो राजकुमार, वक्त भी तुम्हारा होगा, सीआईडी ऑफिस भी तुम्हारा होगा, सरकार भी तुम्हारी होगी, पुलिस भी तुम्हारी होगा, और कार्यकर्ता हमारा होगा. काय चाललंय म्हणजे वेळ तुमची, तुम्ही सांगा कुठे येऊ, किती वाजता येऊ. पण हे इथं उलट आहे. इथं वाल्मिक कराड काय म्हणतोय, ज्यानी वक्त भी हमारा होगा, टाइमिंग भी हमारा होगा, कार्यकर्ता भी हमारा होगा, और कहा सरेंडर होना है वो ठिकान भी हमारा होगा. अरे मला आश्चर्य वाटलं की घडतंय का, सिनेमा पाहतोय काय. एवढं ठरवून आका 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 सुरेश धसांनी जे आकाचा धसका घेतला होता, आका कोळसा सापडला आका. आता काय, आता म्हणे आकाचा आका पाहिजे. सुरेश धसांचं लक्ष खुर्चीवर आहे मंत्र्याच्या. सुरेश धसांना राजकारण करायचंय. संतोष देशमुखच्या परिवाराची आज काय अवहेलना होतीये. संतोष देशमुखच्या परिवाराला फक्त मुख्यमंत्री धीर देत आहेत की मला राजकारण करायचं नाही, मला तुमचं राजकारण धस तुम्हाला लागला, क्षीरसागर तुमचं राजकारण तुम्हाला लागला, जितेंद्र आव्हाड तुमचं राजकारण तुम्हाला लागला. तर मुख्यमंत्र्यांचा फोकस फक्त एकच आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीपर्यंत पाठवायचं. एवढंच लक्ष मुख्यमंत्र्यांचं. मित्रांनो, ते राजकारण बिलकुल काल बोललेले नाहीये. त्यांनी एकच सांगितले की तुमचं राजकारण तुम्हाला लागला. माझ्या डोळ्यासमोर एकच ध्येय आहे, संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय देणे, त्यांच्या मारेकऱ्यांना फासापर्यंत पोहोचवणे. हेच मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं. आता राजकारण सुरू झालं की मुख्यमंत्र्यांनी सेटिंग केली. मुख्यमंत्री धनंजय मुंडेला वाचवतायत. आता धनंजय मुंडेला वाचवतायत कोण? अजितदादा वाचवतायत, शरद पवार वाचवतायत, राष्ट्रवादीचे ई टीम बी टीम दोन्ही टीम मिळून त्याला वाल्मिक कराडला सहकार्य केलं पुण्यामध्ये. काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? आणि मित्रांनो, तो प्रश्न आणून की ते 3 गुन्हेगार राहिलेले आहेत ते कुठे आहेत? दमानी यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्याची आता चर्चा होणं काळाची गरज आहे की ते 3 लोक तुम्हाला वाल्मिक कराड सापडू शकतो, तर तुम्हाला ते 3 आरोपी कसे सापडू शकत नाही? अहो 2 ते 3 दिवसापासून हा वाल्मिक कराड पुण्यामध्ये म्हणून सांगितलं जातं. एका महिलेच्या घरी त्याचं वास्तव्य होतं म्हणून सांगितलं जातं. कोणी सांगितलं जातं त्याची दुसरी पत्नी आहे. आता खरं खोटं त्यांनाच माहिती आहे, कार्यकर्त्यांना माहिती आहे की अण्णा सरेंडर होणार, अण्णा सरेंडर होणार म्हणून कार्यकर्ते बिस्किट पुढे काजू मनुका घेऊन अण्णांना शुभेच्छा द्यायला कुठं सीआयडी ऑफिसमध्ये. एक प्रकारे प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करतायत का? एक प्रकारे प्रशासन हतबल झाले का? मुख्यमंत्री हतबल झालेले आहेत का? का अजितदादा गप्प काय आहेत? अजितदादा बोलत का नाहीत? अजितदादांनी फक्त त्या संतोष देशमुखच्या परिवाराच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. या पलीकडे अजितदादांनी काहीही केलेलं नाही. अजितदादांनी तोंड उघडलं नाही. मित्रांनो, का धनंजय मुंडेंना वाचवायचंय का वाल्मिक कराडना आता निर्दोष सिद्ध करायचंय का? त्याचं पूर्ण सेटिंग प्लॅनिंग झालेलं आहे. या 20-22 दिवस लागले हे सगळं सेटिंग करायला.
त्या 3 आरोपींचा ठिकाणा कुठे आहे, ते 3 आरोपी कुठे आहेत याची माहिती वाल्मिक करायला 100% असायला पाहिजे. असा कयास आहे राजकीय विरोधी पक्षांचा. याच्यात विरोधी पक्षांना करायचंय राजकारण. सरकार त्यांची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. अजितदादा त्यांचं पक्षाची राष्ट्रवादीची होणारी बदनामी थांबवण्याचा प्रयत्न करताय. आणि इकडं संतोष देशमुखचा परिवार न्यायाची अपेक्षा करतोय. जितेंद्र आव्हाड वारंवार सांगतात की न्याय कसा मिळेल. संभाजीराजे वारंवार सांगतायत की जर तुमच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून जर धनंजय मुंडे बसणार असतील, देवेंद्र फडणवीसच्या बाजूला बसणार असतील, तर देवेंद्र फडणवीस कसा न्याय देऊ शकतील. आणि संभाजीराजेंनी तर एवढं सुद्धा सांगितलेलं आहे की जोपर्यंत याचा सोक्षमोक्ष होत नाही, जोपर्यंत याला 3 महिने लागू, 6 महिने लागू, 4 महिने लागू, जोपर्यंत सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मुंडे परिवारातला एकही मिनिस्टर नको आहे. एखाद्या मंत्र्याला जर कलेक्टरना निरोप गेला की तुम्ही भेटायला या, तर कलेक्टरला जावं लागतं. हा प्रोटोकॉल आहे मित्रांनो. मग हा प्रोटोकॉल तो कलेक्टर कसा सांभाळू शकेल. कोण आहेत पाठक, कलेक्टर, की ज्या पाठकने काल सकाळी सकाळी हिंट दिली वाल्मिक करणांना. हे सगळं सेटिंग आहे, सगळं सेटिंग आहे की असं असं तुमच्या संपत्त्या सील होत आहेत, तुमचे 100 खाते आहेत त्याच्या खात्यामध्ये. आणि मला तर ज्याची माहिती मिळाली की डीपीडीसीचं बजेट म्हणजे पंकजा मुंडे जे वारंवार सांगत होतात की इथलं पालकमंत्री पद भाड्यानं दिलंय, तर खरंच भाड्यानं दिलं होतं का. आणि वाल्मिक कराडचं प्रस्त धनंजय मुंडेपेक्षा जास्त झालंय का. फार प्रश्न अनुत्तरित आहे मित्रांनो. आणि आता 15 दिवस, 14 का कोणी म्हणतं 14 दिवस, कोणी म्हणतं 15 दिवसाची त्यांना सीआयडी कोठडी मिळालेली आहे. त्याच्यातून काही बाहेर येईल का मित्रांनो. 100 चूहे खाके बिल्ली हज को चली, 100 चूहे खाके बिल्ली हज को चली. बरोबर लक्षात आलं का मी काय म्हणतोय. हे आमच्याकडे म्हण आहे. आणि आमच्या ग्रामीण भागात तर मराठवाड्यात तर अजून फार सुंदर म्हण आहे. ती तुम्हाला आवडेल ना आवडेल मला माहित नाही. शानपण शिकवतोय गावाला शेंबुड्याच्या नाकाला. म्हणजे वाल्मिक कराड काल सांगतो की संतोष भाऊच्या संतोष भाईची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या. कोण सांगतो? वाल्मिक कराड, हरिभक्त परायण वाल्मिक कराड सांगतो की त्याला फाशी द्या. कालचा घटनाक्रम पाहून मी पुन्हा पुन्हा वारंवार बोलतोय की संतोष देशमुखचा आत्मा धयधया रडत असेल स्वर्गामध्ये. अरे काय घडतंय. प्रश्न अनुत्तरित राहणार मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि लवकरच वाल्मिक करायला जामीन सुद्धा मिळू शकेल. निर्दोष ही शासकीय यंत्रणा ही सगळी सडलेली यंत्रणा आहे. म्हणून वारंवार मुख्यमंत्री एकच फोकस ठेवलेला आहे. मुख्यमंत्री वारंवार देवेंद्र फडणवीस मला ठामपणे जी भूमिका होती ती त्यांनी शेवटपर्यंत ठेवली पाहिजे मित्रांनो, की मी कोणालाही सोडणार नाही. राजकारण तुमचं तुम्हाला लखलाभ. मला संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय द्यायचा आहे. त्यांना फासावर चढवेपर्यंत सरकार तुमच्या पाठीशी आहे. हे ठामपणे त्यांनी काल धनंजय देशमुखला फोनवरून मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली काल तरी सांगण्यात आलं मित्रांनो. सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता, या दुष्ट चक्रातून सामान्य माणूस नाही वाचू शकणार मित्रांनो. म्हणून मला वारंवार निळू फुलेंच्या त्या डायलॉगची आठवण येते की भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलाय. मित्रांनो तुम्ही घटनाक्रम जर कालचा बघितला तर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने पूर्ण सेटिंग. सिनेमामध्ये जसा एक व्हिडिओ टाकला जातो, पाठवलं जातं, मैं आ रहा हूं, तयार हो. फक्त एवढं दाखवलं की त्याला आलेला नाश्ता दिलं, तेवढं दाखवलं नाही. त्याला चहा पाणी केलं, या बसा, त्याचा सत्कार, पुष्पगुच्छ यायला पाहिजे. एवढा समाजसेवक, थोर ज्ञानी माणूस
आणि त्यांचे विचार. आता क्षणापुरतं आवाजावं मला बोलावं लागेल त्यांना. साहेब आता मला सांगा, जर तुम्ही भीमगर्जनीच्या थाटात आणि स्वामी समर्थांनी त्यांना आशीर्वाद दिला, म्हणे अक्कलकोटला ते गेले, दर्शन घेतलं, कुठेतरी ऍडमिट झाले, मग ते ऍडमिट झालेल्या डॉक्टरनी का नाही सीआयडीला सांगितलं, का नाही पोलीस स्टेशनला कळवलं की हा माणूस माझ्याकडे ऍडमिट आहे? हे किती सिटिंग आहे? 400-500 कार्यकर्ते पुण्यामध्ये बोलवून, पुण्याच्या रोडवर धिंगाणा घालून, अक्षरशः मीडिया त्यांच्या मागे पळत होता आणि ती कार्यकर्ते आमच्या ग्रामीण भाषेत ढुंगणाला पाय लावून पळत होते. आणि आम्ही कशाला आलो? आम्ही यात्रेला, आम्ही तीर्थयात्रेला, आम्ही इकडे गेलतो, आम्ही पैठणला गेलतो, आम्ही दर्शनाला गेलतो, आम्ही कुठे गेलतो? आम्हाला अक्कलकोटच्या मंदिरात भेटले कोण? हरिभक्त परायण वाल्मिक कराड. ह्या सगळ्या म्हणजे एक जण खरं बोलत नव्हता. तुम्ही जर कालच्या युट्यूब चॅनल्सवाल्यांनी बरंच म्हणजे त्यांना सहकार्य श्रेय दिलं पाहिजे. चॅनल्सवाल्यांनी सुद्धा काल त्यांचा पिच्छा करण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ता एक बोलत होता, एक कार्यकर्ता दुसरा बोलत होता. एक तर कार्यकर्ता म्हणला आमचे अण्णा निर्दोष आहेत, अण्णा देव माणूस आहे. असतील, पण त्या अण्णांनी काय चुना लावला आहे? सामान्य माणूस विचलित हे घडतंय काय? आणि राजीव दादा आणि पंकजाताई बोलत का नाही? का पंकजाताईला वाटतंय माझं पालकमंत्री पद जाईल मी जर बोलले तर? आणि एक माझं स्वतःचं मत असं मला वाटतंय की या दोघांनाही पालकमंत्री पद मिळणार नाही. सुरेश दसांच्या मताशी मी सहमत आहे की देवेंद्र फडणवीसांनी या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद घ्यावं आणि एक आदर्श मॉडेल, एक सुंदर बीड जिल्हा, एक दहशतमुक्त बीड जिल्हा करून दाखवणं हे देवेंद्र फडणवीसापुढे फार मोठं चॅलेंज आहे मित्रांनो. आणि ते चॅलेंज त्यांनी स्वीकारावं. तसं देवेंद्र फडणवीस एखादं चॅलेंज जर स्वीकारलं हे त्यांनी करून दाखवतात आणि त्यांनी स्वीकारावं. फक्त यामध्ये जे राजकारण चालू आहे, विरोधकांना त्यांचं राजकीय पोळी भाजायची, काय ते सुरेश दसांचं भाषण होतं बीडच्या त्या रॅली. इकडं तर सांगितलं जातं की ही शोक रॅली आहे, ही आक्रोश आहे, आणि आक्रोश रॅलीमध्ये गोली मार भेजे मी गाणी चालू होते. संतोष देशमुखचा आत्मा धैर्य मोकळून का रडत नसेल? अरे काय विनोद चालाय, लोक हसत होती. विनोद, कॉमेडी, ही कॉमेडी करायची वेळ होती का? इथं राजकारण करायचं होतं का? आणि देवेंद्र फडणवीसांनी जाणीवपूर्वक भाजपच्या काही लोकांना तिथं पाठवलंय का? अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीसांचे किचन मेंबर आहेत, ते तिथे व्यासपीठावर आम्हाला दिसले. या सगळ्याच्या मागचा बोलीचा धनी कोण आहे? खरंच या देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडेंना वाचवायचंय? खरंच धनंजय मुंडेंना फडणवीसांना वाचवायचं का? खरंच अजितदादांना फडणवीसांना दोघांनी मिळून धनंजय मुंडेंना वाचवायचंय का? त्याच्यातून सही सलामत सरकारची प्रतिमा न डागळता बाहेर काढायचे धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडला. कारण वाल्मिक कराड हा सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आहे. आणि वाल्मिक कराड जर निर्देश सुटला तर याच्यात आश्चर्य वाटून घेण्याचं काही गरज नाही मित्रांनो. अक्षरशः मी सांगतो तुम्हाला, जर तो निर्दोष सुटला यापुढे बीडची काय हाल होतील हे सांगणं मुश्किल आहे मित्रांनो. चुन चुन के मारेंगे म्हणून होईल, असं प्रकार होईल. गँग ऑफ वासेपूर, गँग ऑफ बीड, गँग ऑफ परळी, काय बदनाम. म्हणजे मला सांगा, जे व्हायचं ते झालेलं आहे. बीडची बदनामी, परळीची बदनामी, एका तीर्थक्षेत्राची बदनामी. म्हणून महादेव कोपलाय का मी परवा व्हिडिओ टाकला, त्याला किती 1 लाख लोकांनी पाहिलेलं मित्रांनो. अरे कुठे रावणाचं राज्य राहिलेलं नाही मित्रांनो. सोन्याची लंका जळून खाक झाली. कोण? वाल्मिक कराड. हे सगळं पाहताना मात्र सगळं नाटकी वाटायला लागले मित्रांनो.
आणि फक्त या सगळ्या घटनांमध्ये मला एकच माणूस सिरियस दिसतो या घटनेच्या मध्ये, की फक्त ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. तुम्ही म्हणता देवेंद्र फडणवीस का वकील करताय का तुम्ही? देवेंद्र फडणवीसचं काय तुम्ही प्रवक्ता आहेत का तुम्ही बीजेपीचे प्रवक्ता आहेत का? असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला सांगतो ठामपणे त्यांचा फोकस आहे की कोणी असो, ते पहिल्यापासून एकच शब्द वापरतात, कोणी असो त्याला सोडणार नाही आणि कोणाकडे पुरावे बिलकुल द्यावे असं जाहीर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. त्यामुळे जर महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याकडे काही पुरावे असतील, मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या, इथं पक्ष जाती भेद पक्ष झेंडा काही नाही, इथं फक्त एकच की संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय द्यायचे ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली मित्रांनो. आणि त्याला मुख्यमंत्री ठाम आहेत. पण प्रत्येकाचं राजकारण वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. अज्ञानात आनंद चालू आहे काही लोकांचा. आणि याच्यातून काय होणार आहे हे येणारा पुढचा काळ तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. आता 15 दिवसात तो काय काय बाहेर शब्द काढेल, तो काय काय उगारेल. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली. वाल्मिक कराड बिथरले. ही कायदेशीर प्रक्रिया असल्यामुळं ह्याला वेळ लागेल. मग त्याच्या आधीच धनंजय मुंडेला अजून बदनामी होण्यापेक्षा ताबडतोब तो सरेंडर हो असं काय धनंजय मुंडेंनी त्याला आदेश दिला. धनंजय मुंडेला माहित होता तो कुठे आहे असेल, असा एक माझा अंदाज आहे. धनंजय मुंडेला माहित असलाच पाहिजे वाल्मिक कराड पुण्यात काय करतोय, कुठं थांबलाय. कार्यकर्त्यांना माहित होतं जर 15-16 तास अगोदर. कार्यकर्त्यांना समजतं की अण्णा येणार आहेत, सरेंडर होणार आहेत. कार्यकर्ते अगदी हार तोडे पेढे घेऊन जस का एखाद्या मंत्र्याचा शपथविधी घ्यायला ते जाते त्या थाटात स्वतःच्या स्कॉर्पिओ मध्ये आलेत. फक्त जेसीबीने फुलं उधळायचंच बाकी होतं मित्र. एक आरोपी, मग तो कशातला असो, खंडणीतला असो, अजून त्यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे आरोपी म्हणाव का नाही हा प्रश्न आहे. ते सांगतात आणि म्हणून पुन्हा पुन्हा तो शब्द वापरतोय, सौ चुव्वे खाके बिल्ली हचको चली. आणि वाल्मिक कराडांचे शब्द आहेत की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. संतोष देशमुख त्या मारेकऱ्यांना फाशी व्हावं असं जर वाल्मिक कराड तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या तिघांची ताबडतोब पत्ते सांगा. ते कुठे आहेत तिघ? अजितदादांनी तोंड उघडलं पाहिजे, अजितदादा बोलले पाहिजेत. अजितदादा गप्प आहेत, त्यामुळे अजितदादा बाबतीत आता सध्या काय चालू आहे हा फार मोठा प्रश्न आहे. पंकजाताई या विषयावर बोलत नाहीत. पंकजाताईंचं कर्तव्य होतं एक खासदार म्हणून आपण त्या संतोष देशमुखच्या परिवाराचं घरी जाऊन सांत्वन करायला पाहिजे होतं. ते तरी केलेलं नाही मित्रांनो. या हत्येला जाती रंग देण्याचा प्रयत्न सुरू झालाय का? काही काही राजकारणी आपापली पोळी भासतायत का? प्रत्येकाला स्वतःची संघटना वाढवायची का? याला जातीय रंग देऊन या संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणाला प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ साधायचा. अरे तो बिचारा गेलाय, त्याचा परिवार उघड्यावर पडलाय, त्याची मुलगी धायमुखून रडतीये, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. तिथं जोक चालू आहेत, विनोद चालू आहेत, गाणे चालू आहेत आणि टाळ्या चालू आहेत. हा करोश आहे. म्हणून हे सगळं पाहिल्यानंतर काल वैतागून ते टीव्ही बंद करावं वाटला संध्याकाळी. दे पहा गाडीमध्ये वाल्मिक कराड जात आहेत, वाल्मिक कराड उतरलेले आहेत, वाल्मिक कराड शर्टची बटन लावत आहेत, वाल्मिक कराडांनी स्कार्फ घातलेला आहे, वाल्मिक कराडांच्या हातामध्ये लाल दोरा. अरे काय तो काय पंतप्रधान आहे का? कोण आहेत ते? मुख्यमंत्री आहेत का? ते कोण आहेत ते? वाल्मिक कराड आहे कोण ते पहा. वाल्मिक कराड ज्या स्कॉर्पिओतून जात आहेत, ज्या गाडीतून येत आहेत, त्या टायरचा आकार बघा, तो टायर बघा कसा फिरतो. अरे काय ही बातमी? उतरलेले खिडकीतून. वा वा छान, अक्षरशः सुंदर मनोरंजन. सिनेमा पाहा असं वाटायला लागलं. सिनेमाच पाहतोय आणि तमाशा सिनेमा करून टाकलेला या महाराष्ट्राचा या राज्यकर्त्यांनी.
संभाजीराजेने जे बोललेलं आहे ते शब्द थोडेसे लक्षात घ्या. त्यांनी सांगितले की जोपर्यंत याचा सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना बिनखात्याचा मंत्री ठेवा. ठीक आहे, त्यांना मंत्रीपद दिले ना, राहू द्या, पण ते खातच देऊ नका तोपर्यंत, काहीच कोणतंच. बिनखात्याचा मंत्री म्हणून त्यांना राहू द्या, त्यांना मंत्रिपदाचे सुख भोगू द्या. पण जर पुन्हा जखमीवर मीठ चोळायचं असेल तर पंकजा मुंडेला किंवा धनंजय मुंडेला पालकमंत्री करा. म्हणजे या संतोष देशमुखच्या दुःखावर अजून मीठ चोळलं जाईल असं मला वाटतं मित्रांनो. जितेंद्र आव्हाडांनी काल एक शब्द बोललेले की मुख्यमंत्री हतबल आहेत. मिलीजुली सरकार आहे, तिघांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे याविषयी का बोलू शकत आहेत का, तर त्यांचा विषय नाही असं त्यांना वाटतंय. अजितदादा मूग घेऊन गप्प आहे. काय चाललंय त्यामुळं कुठं हतबल झालेत का मुख्यमंत्री निर्णय घ्यायला? हे जर पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार असलं असतं तर एका क्षणात मुख्यमंत्र्यांनी या दोघांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं असतं मित्रांनो. पण इकडे अजितदादाला दुखवायचं नाही, इकडे धनंजय मुंडेंना दुखवायचं नाही, इकडे वंजारी समाज नाराज करायचा नाही. हे सगळं सांभाळून देवेंद्र फडणवीसची खरी कसरत सुरुवात झालेली मित्रांनो. हे फार मोठं चॅलेंज देवेंद्र फडणवीसापुढे आहे की सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय द्यायचा आहे. म्हणून वारंवार रोज सांगावं लागतं त्यांना की मी मारेकऱ्यांना सोडणार नाही आणि एक सोडून कुणालाही धरणार. मित्रांनो, आका सापडला, आकाचा आका कुठे आहे, त्या आकाचा आका कुठे आहे, असे बरेच आका आहेत वर. त्यामुळे खरा आका जोपर्यंत सापडत नाही, जोपर्यंत वाल्मिक कराड तोंड उघडत नाही, जोपर्यंत चालेला हा राजकीय तमाशा बंद होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. म्हणून मी सांगतोय की संतोष देशमुखचा आत्मा धाय मोकळून रडत असेल आणि हे काय चाललंय इतक्या सहजपणे. काही चॅनलवाल्यांनी सुरू केले की हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे, काही हे पोलिसांचं अपयश आहे. अहो, इकडं त्यांच्या मालमत्ता सील व्हायला परिवारापर्यंत पोलीस पोहोचले, त्यांच्या चौकशा सुरू झाल्या, तर तो हतबल झाला वाल्मिक कराड. त्याच्यासमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्याला सरकारी यंत्रणेतून साथ मिळाली, त्याला मंत्र्यांकडून साथ मिळाली, त्याला सर्व ठिकाणून बातम्या जात होत्या, प्रत्येक ठिकाणी त्याला काय करायचं वकिलांचे सल्ले जात होते. या सगळं सेटिंग लावायला त्याला 20-22 दिवस लागले की कसं निर्दोष सुटायचं, काय बोलायचं. त्याचा कालच्या व्हिडिओतला एक शब्द बघा तुम्ही की मला खंडणीच्या म्हणजे याच्यात हत्येचा विषयच नाही. म्हणून महाराष्ट्रातली तमाम जनता न्यायाची अपेक्षा करते आणि मुख्यमंत्र्यांनी जो फोकस ठेवलेला आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना मला न्याय द्यायचा आहे, त्यांना फासावर चढवायचे, ही जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची ठामपणे दिसली ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे मित्रांनो. फक्त फडणवीस साहेब, तुम्ही या सहकारी मंत्री म्हणून हतबल होऊ नका. तुम्ही सांगितले की योग्य पुरावा मिळताच मी निर्णय घेणार. तुम्हाला पुरावा मिळेल सुद्धा, आणि जर पुरावा मिळाला की मग मात्र तुम्ही माग हटू नका. तुम्ही तुमचा तिसरा नेत्र देवेंद्रजीने उघडावा आणि जे तुमचे शब्द आहेत की न्याय द्यायचा आहे संतोष देश, त्यांच्या बघा तुम्ही काल पत्रकार विचारत होते राजकीय भाषा, पण फडणवीस सांगितले की तुमचं राजकारण तुम्हाला लागलं, मला राजकारण नाही करायचं, मला संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय द्यायचा आहे. ह्या भूमिकेला मुख्यमंत्री ठाम आहेत. त्यामुळे आता आशा वाटायला लागलेली आहे या 15 दिवसात काहीतरी घडणार. या 15 दिवसात वाल्मिक कराडांनी जर तोंड उघडलं, यामध्ये बड्यांच्या हाल होणार, बड्यांना ह्याच्यात अरेस्ट सुद्धा होऊ शकते मित्रांनो. आणि ह्याच्यामधून आता काय काय घडणार आहे हे पुन्हा येणारी 15 दिवस आपल्याला पाहावं लागेल. कोण 14 दिवस म्हणते, कोण 15 दिवस म्हणते. आता काय त्या तो आता लवकरच कळेल की किती दिवसाचं त्यांना सीआयडी कस्टडी मिळालेली आहे आणि त्यानंतर वाल्मिक कराड काय बोलतात.
पण आता प्रश्न तो अनुत्तरित राहिलेला आहे की ते राहिलेले 3 मारेकरी कुठे आहेत? सापडलेल्या 2 मोबाईलमध्ये काय दडलंय? ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होण्यासाठी काही काळ जाणं काळ जाणं ही काळाची गरज आहे. आणि मित्रांनो, भरपूर ह्याच्यावर बोलायचंय आपल्याला. मला अजून काही तुम्हाला चांगले व्हिडिओ टाकायचे की मला तुम्हाला याच्यातलं सांगायचं की काय घडतं, ह्या पडद्यामागचं राजकारण काय आहे. आणि बारकाईने लक्ष सर्व पत्रकारांचं, सर्व चॅनल्सवाल्यांचं आणि सर्व युट्यूबर्स आहे. आणि सगळे जागरूक झालेले आहेत. आता प्रत्येकाचं लक्ष एकच चाललंय की आता वाल्मिक कराड काय बोलणार आणि धनंजय मुंडे राजीनामा देणार का? अजितदादा कधी बोलणार? पंकजाताई कधी बोलणार? आणि यामधून मुख्यमंत्र्यांना काय करायचंय? तर खरंच जर संतोष देशमुखचा आत्मा धाय मोकळून न रडू द्यायचा असेल, जर त्याच्या परिवाराला न्याय द्यायचा असेल, तर याच्या मुळापर्यंत जाणं ही काळाची गरज आहे. मित्रांनो, राजकारण बाजूला ठेवून जर यामध्ये खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाने आपली भूमिका बजावली, कोणताही पक्षाविषयी न ठेवता, आता काल जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्याचं कौतुक केले की मुख्यमंत्र्यांमध्ये आता एक प्रकारचा बाणा दिसतोय की मुख्यमंत्र्यांची बॉडी लँग्वेज सांगते की मुख्यमंत्री आता ऍक्शन मोड मध्ये आहे. आणि नक्कीच याच्यातून काहीतरी बाहेर येईल आणि संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळेल ही अपेक्षा आपण करूया. दररोज बोलतच राहूया आणि आपण पण पाहत राहा, ऐकत राहा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा सकाळचा भोंगा. तोपर्यंत नमस्कार आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना सुख समृद्धी मिळो. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.